रामकृष्ण हरी. सज्जन हो, आपणापुढे आज जशास तसे अशा अर्थाचा भाग सादर करीत आहे. व्यवहारामध्ये असं आपल्याला दिसतं की सगळ्या गोष्टी कायद्याने होतात असं नाही. त्याच्यामध्ये समयसूचकता पण असावी लागते आणि नीती आणि भीती. नीतीने समाज जास्त चाललेला असतो आणि काही असे जे काही लफंगे, गुंड, दहशत निर्माण करणारे असे जे काय असतात ना, अशा प्रवृत्तीचे लोक त्याच्यासाठी कायदा काम करतो. आणि काही लोक आपल्या मर्यादेमध्ये, ज्याला जनाची आणि मनाची लाज असते, असे माणसं स्वतःहूनच समाजातले जे काय आखडून दिलेले नियम असतात, ज्याला आपण रूढी, परंपरा, समूहप्रियता या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पाळत असतात. आणि म्हणून एकूणच समाज अशा पद्धतीने चाललेला असतो. काही गटामध्ये आज जरी आपण लोकशाहीच्या देशामध्ये राहत असलो तरी काही गट अजूनही 21व्या शतकात गेलेले नाहीत. ते अजूनही त्यांच्या परंपरा, त्यांच्या असणाऱ्या गतानुगतिकता किंवा ज्याला आपण जात पंचायत असा तो शब्द आहे, जात पंचायत निर्णय करील त्याप्रमाणे ते शिक्षा पण देतात, चटके देतात, बहिष्कार घालतात, जातीच्या बाहेर टाकतात. नाना प्रकारच्या आजही प्रकार आपणाला दिसून येतात. प्रमाण जरी कमी झालं असलं तरी अजून समाज एका चांगल्या स्थितीवर येण्यासाठी काही वर्ष लागतील, हे मात्र नक्की आहे. असो, म्हणून जशास तसे अशी एक म्हण पडलेली आहे की बाबा रे, व्यवहार आहे ना, तर जरा व्यवहार पाहून चाला. जर नाही तो न्यायनीतीने चालत ना, तर कायद्यामधून त्याला काय बरं करता येतं आहे का, सरळ करता येतं आहे का, ते बघा. आणि म्हणून नीती आणि भीती या दोन गोष्टी समाजाला महत्त्वाच्या आहेत. आणि मग समाज परंपरा आहेत, जात पंचायती आहेत, म्हणजे त्या समूहाच्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या आजही पाळल्या जातात. आणि एकूणच सगळ्या गोष्टीतून हा समाज चाललेला असतो. म्हणून संतांनी अशी एक सूचना दिलेली आहे. संत काय म्हणतात बघा. पायासे झाला नारू, तेथे नचले कापरो, तेथे बिबव्याचे काम, आधमासी तो आधम. पायाशी जर नारू झाला तर नारू हा एक रोग आहे, त्याच्यामध्ये किडा असतो. तर त्याला जर मारायचं असेल तर बिबा ठेचूनच घालावं लागतो, तिथं कापूर बांधून नाही चालत, असं तुकाराम महाराज म्हणतात. तेथे बिबव्यासी काम, बिबवाच घातला पाहिजे. बिबा उतवत असतो आणि बिबा फार डेंजर असतो. जर काहींना ॲलर्जी असेल आणि बिबा जर असा फोडला तर डोळे पण जातात, इतका तो तीव्र असतो. आणि म्हणून तिथे त्या नारूवर तो बिबा ठेचला पाहिजे, असं तुकाराम महाराज म्हणतात. विंचो देव्हारे बैसला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, आधमासी तो आधम, तेथे पैजाराचे काम. विंचू जर देवाऱ्यावर देवाच्या पंक्तीला असा नांगीवर करून जर बसलेला असेल तर त्याला काय गंध लावायचा का, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि गंध लावलेला तर समजेल का, तो नांगाच मारणार. तर तिथं म्हणाले गंध लावीत नका बसू त्याला, ते चुकीच्या जागेवर बसलेलं आहे. मग त्याला काय करा, तेथे पैजाराचे काम, तिथे चपलाने त्याची नांगीवर फटका मारा, असं महाराज म्हणतात. सांगायचं काय, आधमासी तो आधम, असा मोठा अभंग आहे. आपला विषय महत्त्वाचा असा आहे की प्रत्येक ठिकाणी चांगुलपण दाखवावं असं नाही चालत, आणि प्रत्येक ठिकाणी कडक वागावं असंही नाही चालत. समाजामध्ये समयसूचकता भान ठेवून तशाप्रमाणे वागा, असं संतांना म्हणायचं आहे. दृष्टांत पाहूया. एक शेतकरी गाडी म्हणजे बैलगाडी घेऊन एका दुसऱ्या गावाला चालला होता मोकळी गाडी घेऊन. समजा मुलीला आणायला चाललेला होता, तिच्या चालला आहे. रस्त्याने काही माणसं पायी चालले होते. त्यांना वाटलं मोकळी गाडी दिसते, बाबा आम्हाला जरा घेता का गाडीमध्ये, गावाला, तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे. बसा म्हणले. शेतकरी बिचारे ते सहकार्य असतं त्यांच्यामध्ये,
इतर सगळ्यांपेक्षा जास्त. झालं, त्यांनी त्या माणसांना गाडीत घेतलं. थोडं पुढे गेल्यानंतर दुसरे आणखीन काही माणसं होते, त्यांना पण गाडीत घेतलं आणि ते गाडी चालता 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 त्या गाडीमध्ये एक सुंदर स्त्री पण होती तिकडे जाणारी. आणि मग ते काही धटिंगण पण होते, काही असे कामपिपासू असे काही मूर्ख पण त्यात एक माणूस होता. तर त्याला त्या स्त्रीकडे पाहिल्यानंतर तो चाळे करायला लागला. चाळे करायला लागल्यानंतर दुसरा एक माणूस म्हणला, एखाद्या स्त्रीला हात लावून मग पुढं सरकतो, त्याच्याकडे ते विनयभंगाचे केस होऊ शकते. हां, कारण तो वकील होता आणि वकिलाचा तो नियम सांगायला लागला. पण तो धटिंगण कसला, कामातुरा आणि भयम न लाज्या अशा प्रकारचा तो मूर्ख माणूस तो अधिक त्या बाईची छेड काढायला लागला. वकील म्हणला, हे बघ, हात लावलायस तो, कलम अमुक अमुक नंबरचा हे कलम लागेल त्याला, विनयभंगाचं हे कलम आहे, असं तो कलम सांगायचा. आणि हा चाळे करता करता पुढे जास्त स्टेप घ्यायला लागला. दुसरा एक चांगला तरुण तठिंगण मुलगा होता, त्याच्या लक्षात आलं की अरे हा कलम सांगतोय आणि हा तर काय ऐकत नाही आहे, बाजूला होत नाही. मग तो एकदम जोरात उसळी मारून उठला, त्याला धरला सगळचोंडीला, 2 बोक्या मारून खाली पालथा पाडला, छातीवर बसून आणखीन बोक्का एकदम लगावला आणि गाडीच्या खाली टाकून दिलं, त्याला लोटून दिला तिकडे. वकील साहेबाला म्हणलं, वकील साहेब, हे कलम इथं चालतं, कलम सांगून उपयोग काय, 20-20 वर्ष लागतात न्याय लागायला. इथं बाईच्या आबरू चालली समोर आणि आपल्या उघड्या डोळ्याने नाही आपण पाहू शकत. सांगायचा मुद्दा की तिथे ते कलम चालतं. कोर्टात कलम कधी लागायचे आणि काय काय मेल्यानंतर निकाल लागतात, अशी आपली भारतीय संहिता आहे, न्याय संहिता अशी आहे की निकाल म्हणजे मेल्यानंतर निकाल, हेलपटे घालूनच मारायचं. अशा प्रकारचं फार दिरंगाई असते आणि ही दिरंगाईचा पण फायदा घेणारे खूप लोक असतात, सगळेच लोक असतात. सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारचं हे जशाच तसे या अर्थाचा आपला हा आजचा भाग आहे. तेव्हा दुसऱ्याने जसं त्याला मारलं आणि हे केलं, कलम दाखवलं, आणि म्हणून तात्पर्य असं आहे की समयसूचकता वापरा, ही महत्त्वाची आहे. आपल्याला जसं जसं प्रसंग निर्माण होईल प्रसंगोपात समयसूचकता वापरा, असा याचा अर्थ आहे. आणि संतांनी त्याला सूचक असे अभंग पण केलेले आहेत. तेव्हा सज्जन हो, जशाच तसे हे लक्षात ठेवा. सर्वच ठिकाणी ते वापरायचं नाही आणि सर्वच ठिकाणी हे पण वापरायचं नाही. मध्य वापरून प्रसंगोपात चाललं तरच आपला निभाव होईल, आपलं जीवन सुसह्य होईल आणि आपलं जीवन टोकापर्यंत जाईल. तेव्हा संतांनी सांगितलं ते ऐका, संत सांगतात तसं वागलो तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.